मुख्य व्यासपीठावर येऊन सन्मानाने स्थानापन्न व्हायचं वेलकम सुस्वागतम आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत या स्पर्धेमध्ये. तदनंतर आमच्या असोसिएशनचे सदस्य आणि ज्यांची पुढच्या हप्त्यामध्ये तिसऱ्या हप्त्यामध्ये एक भव्य दिव्य स्पर्धा आपल्या भेटीला येताना पाहायला मिळणार आहे. बरेच चषक आपण पाहताय. 18, 19, 20, 21 या दरम्यानमध्ये ही स्पर्धा आपल्या भेटीला येताना पाहायला मिळते. मी सतीशजी लोणे यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते अभिदादा इथे उपस्थित होत आहेत, त्यांना आपण या मुख्य व्यासपीठावरून सन्मानित करायचं आहे. नक्कीच आपण पाहताय जय हनुमान क्रिकेट संघ भरे आयोजित जय हनुमान भरे चषक 2025 हा थरार आपल्याला पाहायला मिळणार आहे. 18, 19, 20 आणि 21 या 4 दिवसांच्या दरम्यान ही स्पर्धा आपण इथून मात्र पाहताय. प्रथम क्रमांकाचं पारितोषिक 25,000 व भव्य चषक, द्वितीय पारितोषिक 15,000 व भव्य चषक, तृतीय आणि चतुर्थ पारितोषिक 7,000 व भव्य चषक आपण इथून मात्र पाहताय. मालिकावीर करिता आपण पाहताय आकर्षक चषक, आकर्षक कूलर आणि एक चषक आपल्याला पाहायला मिळणारे. उत्कृष्ट फलंदाजाकरिता चषक आणि बॅट असणार आहे. उत्कृष्ट गोलंदाजाकरिता शूज आणि चषक असणार आहे. आणि प्रत्येक सामन्यात सामनावीर इथून मात्र देण्यात येणार आहे. प्रवेश फी 3,000 रुपये असणार आहे. आणि नक्कीच यूट्यूब लाईव्ह स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल. विशेष सहकार्य भावेश इलेव्हन स्पोर्ट लांबच आपण पाहत आहे. सर्व सामने कवाड अंबाडी असोसिएशनच्या नियमानुसार खेळवले जातील. पंचांचा निर्णय अंतिम राहील. सामने 4 षटकांचे खेळवण्यात येतील. सामन्यात फेरबदल करण्याचा अधिकार कमिटीकडे राहील. ड्रेस ट्रॅक शूज कंपल्सरी असेल. 20 संघ ज्युनियर आणि 10 संघ सिनियर, 10 संघ सिनियर बी खेळवण्यात येतील. या गोष्टीची आपण नोंद घ्यायची आहे. ठिकाण हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण, लामच, तालुका भिवंडी, जिल्हा ठाणे येथे पाहायला मिळेल. ज्यांना कोणाला या स्पर्धेमध्ये खेळायचं त्यांनी अभिजितजी पाटील, सुमितजी भोईर, रोहितजी भोईर आणि मनोजजी पाटील यांच्याशी आपण इथून मात्र संपर्क साधायचा आहे. बक्षीस योग्य आपल्याला सध्या तरी पाहायला मिळतात, कारण गोलंदाजाला शूज असतात आणि ते शूज आपल्याला पाहायला मिळतात. आणि फलंदाजांना ती फळी महत्त्वाची असते आणि ती फळी सध्या तरी आपण इथून मात्र पाहत आहे. या स्पर्धेला इथून आता देण्यात येईल. मॅचला होती सुरुवात. पहिल्याच बॉलवर अटॅक इथे मात्र केला गेलाय. सिंगल मिळती आहे. डबलच्या प्रयत्नामध्ये इथून मात्र आपल्याला पाहायला मिळत आहे. तिसऱ्या धावसंख्येचा प्रयास मैदानाच्या आतमध्ये केला गेलाय आणि त्या 3 धावा पहिल्याच बॉलवर पळून इथे मात्र पूर्ण केल्या गेल्यात. धावफलक 3 धावेच्या बढतीनं जाऊन पोहोचत असताना आपण सध्या तरी इथून मात्र पाहताय ते म्हणजे अर्थातच 3 धावेच्या बढतीनं धावफलक 3 या अंकावर धावफलक सध्या तरी जाऊन पोहोचत असताना आपण पाहताय. आतिशला आणले गेले. टीम जयदुर्गा विश्वगड संघाचा अतिरिक्त चेंडू बावण्याच्या पलीकडे चौकार 4.
उद्धव ठाकरे सरकार जलवा. षटकार पाहायला मिळाला. धावसंख्या षटकाराच्या बढतीनं 13. गोलंदाज सय्यद. पुढचा बॉल हलक्या हातानं दिशा दर्शवण्याचं काम सध्या तरी आपण इथून मात्र पाहत आहे. नक्कीच सिंगल मिळती आहे. सिंगलनं धावफलक पुढे सरसावत असताना आपण पाहत आहे ते म्हणजे अर्थातच 14 या अंकावर धावफलक सध्या तरी जाऊन पोहोचत असताना इथून मात्र पाहायला मिळते. चांगली सुरुवात पहिल्या षटकामध्ये इथून मात्र होत असताना आपण पाहत आहे. सिंगलनं धावसंख्या 14 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचत असताना आपण पाहत आहे. असं वाटतं की कुठेतरी आता मात्र एक जी मॅच आहे ती हायस्कोरच्या दिशेने जाताना पाहायला मिळेल. हलक्या हातानं दिशा दर्शवण्याचं काम मैदानाच्या आतमध्ये होत असताना आपण पाहत आहे. सिंगल एक धाव इथून मात्र कंप्लीट होत असताना सध्या तरी आपण पाहत आहे. बेसिकला महत्त्व या चेंडूवर देत असताना आपण पाहत आहे. धावसंख्या 15 या अंकावर धावफलक सध्या तरी जाऊन पोहोचत असताना आपल्याला दिसता. गोलंदाज या पुढचा बॉल आहे. यावेळेस आपण इथून मात्र पाहत आहे एकच धाव सध्या तरी पळून पूर्ण केली गेली आहे. षटक संपलंय. क्रमांक 1चं पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 16 या अंकावर धावफलक. टीम जयदुर्गा विश्वगड संघाचा अतिरिक्त खेळाडू कॉमेंट्री बॉक्समध्ये पोहोचला नाही आहे. त्या अनुषंगानं या संघाला 2 धावांकरिता इथे मात्र पॅनलाइज केले गेले. टीम जयदुर्गा विश्वगड संघाला 2 धावांकरिता पॅनलाइज केले गेले कारण त्यांचा अतिरिक्त खेळाडू इथे मात्र पोहोचला नाहीये. येस, पहिला चेंडू पडायच्या आतमध्ये आपला हा खेळाडू अतिरिक्त खेळाडू इथे असणं गरजेचं आहे कारण स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट होती आहे आणि आमच्या टेक्निकल स्कोररला ती गोष्ट पोहोचवणं गरजेचं आहे कारण ते नाव जर टाकलं गेलं नाही तर पुढचा स्कोरबोर्ड अपलोड होणार नाही आहे. त्यामुळे विनंती असेल की आपला अतिरिक्त खेळाडू इथे पोहोचणं गरजेचं आहे. गोलंदाज सय्यार. षटक क्रमांक द्वितीय हाताळणीकरिता रितेशला इथे मात्र आमंत्रित केले गेले. रितेशचा पहिलाच बॉल पाहायला मिळाला. सिंगल घेण्याचा प्रयत्न होता पण चेंडू ची फेकी होण्यामध्ये इतका वेळ झाला की दुसरी धाव सुद्धा इथे मात्र कंप्लीट केली गेली आहे. आपण सध्या तरी गोलंदाज सय्यद. पुढचा बॉल आपण इथून मात्र पाहत आहे. उडवले गेले चेंडूला दिशा दर्शवणारा फटका. चेंडू बाउंड्रीच्या पलीकडे चौकार. 4 धावा. 22 या अंकावर धावफलक सध्या तरी जाऊन पोहोचत असताना आपण पाहत आहे. ज्या 2 धावांकरिता पॅनलाइज केले गेले ते आपण सेकंड इनिंगला ॲड करणार आहोत मालबिडीच्या खात्यामध्ये. पहिल्या ओव्हरनंतर धावसंख्या 22 या अंकावर आपण पाहत आहे. यावेळेस फेकी डॉट बॉल सध्या तरी आपल्याला पाहायला मिळाला. धावसंख्या 23 आदेश भोईर आणि हरेश भोईर इथे उपस्थित होत आहेत. लेगबाईच्या स्वरूपातली सारखं वाटतंय हे जवाब
विकेटचं बदन फलंदाज बाद होताना इथून मात्र आपल्याला पाहायला मिळालं. क्षमस्व, थोडासा टेक्निकल इश्यू आणि आम्ही तुमच्यापासून इथे मात्र दुरावतोय. विश्वगड संघ विनंती करतोय, आपण आधीच पॅनलाइज झालात आणि आपण खेळाडू कक्षामध्ये बसलेले नाही आहेत, त्यामुळे आपणास विनंती असेल की आपण खेळाडू कक्षामध्ये बसून घ्यायचं आहे. खेळाडू कक्षापर्यंत आमचा आवाज पोहोचतोय का? टीम जयदुर्ग विश्वगड संघ, आपण खेळाडू कक्षामध्ये कृपया करून बसून घ्या. स्ट्रोक चांगला होता यावेळेस. आपण पाहताय 2 धावा यशस्वीरित्या इथे मात्र पळून पूर्ण केल्या गेल्या. धावफलक 2 धावेच्या बढतीनं जाऊन पोहोचत असताना आपण पाहताय 27 या अंकावर धावफलक. नेक्स्ट मॅच आपल्या भेटीला येताना पाहायला मिळेल आई गावदेवी मालबेडी आणि वावली स्पोर्ट्स वावळी दोन्ही संघाच्या कर्णधारांना उपस्थित व्हायचं आहे. षटक क्रमांक 2 इथून मात्र संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 27 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचत असताना आपण सध्या तरी पाहता शेवटचं आणि अंतिम षटक हाताळण्याकरिता गोलंदाजी ट्रॅकवर टीम आई गावदेवी मालबेडी बी संघाकडून इथून मात्र आमंत्रित केले गेले. करणला जिम्मेदारी करणवर सध्या तरी सोपवली गेली अंतिम षटक हाताळण्याची. कुठेतरी आपण आत्तापर्यंत जे सामने बघितले त्याच्यामध्ये थोडंसं लो स्कोरिंग होताना पाहायला मिळालं, पण आता मात्र जे आव्हान असतं, जे फायटिंग स्कोर असतं, तिथपर्यंत पोहोचण्याचं काम आता मात्र करत असताना इथून मात्र विश्वगड संघ सध्या तरी आपण पाहताय यावेळेस वेगामध्ये परिवर्तन केले गेलं. थोडीशी स्लोअर डिलिव्हरी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली आणि स्वतःच्या मैदानामध्ये, स्वतःच्या घरच्या मैदानामध्ये आणि घरच्या प्रेक्षक राजासमोर या पद्धतीची हालत सध्या तरी होत असताना इथून मात्र आपल्याला पाहायला मिळते मालबेडी संघाची. या मैदानाचं एक चांगलं अंदाज किंवा चांगल्या चोरवाटा यांना ठाऊक असतील आणि तिथे मात्र क्षेत्ररक्षणामध्ये या पद्धतीची गडबड म्हणजे थोडंसं इथे मात्र आपल्याला एक वेगळं क्रिकेट पाहायला मिळतं. 2 धावा पूर्ण केल्या गेल्या. धावफलक 2 धावेच्या बढतीनं 29 या अंकावर धावफलक सध्या तरी जाऊन पोहोचत असताना आपण पाहत आहे. चला टीम आई गावदेवी मालबेडी आणि वावली स्पोर्ट वावळी दोन्ही संघाच्या कर्णधारांना उपस्थित व्हायचं आहे. सन्माननीय मनीषजी बोंबे साहेब येथे उपस्थित होत आहेत. आम्ही विनंती करतोय आपण मुख्य व्यासपीठावर येऊन सन्मानाने स्थानापन्न व्हायचं आहे. एक धाव पळून पूर्ण केली गेली. धावफलक एकेरी धावेने 30 या अंकावर धावफलक सध्या तरी जाऊन पोहोचत असताना आपण पाहत आहे. गोलंदाज सय्या षटकातील पुढचा बॉल, खूप वेळ चेंडू यावेळेस हवेमध्ये इथून मात्र पाहायला मिळतोय. सिंगल अंकित होती आणि डबलच्या प्रयत्नामध्ये पाहायला मिळाला. कलेक्शन थोडंसं खराब होतं, क्षेत्ररक्षणी थोडंसं खराब पाहायला मिळतं आणि त्याचा फटका इथून मात्र बसताना पाहायला मिळतोय आणि त्याचा फायदा आता मात्र जयदुर्गा विश्वगड संघ करत असताना आपण पाहत आहे. धावफलक 2 धावेने का होईना पुढे सरसावत असताना 32 या अंकावर धावफलक सध्या तरी जाऊन पोहोचत असताना आपण पाहत आहे. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज सज्ज होतोय. षटकातील पुढचा बॉल यावेळेस पुन्हा एकदा वेगामध्ये परिवर्तन चेंडूमध्ये पाहायला मिळतं. ओहो हो, क्या बात आहे. आय एम अ कन्फ्यूज. नक्की काय घडलं मैदानाच्या आतमध्ये? तर वाईट बॉलचा इशारा पंचांनी सध्या तरी दर्शवलाय. हो, चांगलं क्षेत्ररक्षण आता मात्र पाहायला मिळालं. एका हातानं क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. बली झाला नाहीये, पण धावा वाचवण्यामध्ये यश आलंय. सिंगल धावसंख्या 34. पुढचा बॉल उचलले गेले. चेंडूला दिशा दर्शवणारा फटका, चेंडू बाउंड्रीच्या पलीकडे, षटकार 6 धावा. मात्र पाहायला मिळालं आणि षटकाराच्या बढतीनं धावसंख्या 40. दिवेश पाटील यांनी झेल पकडला तर
₹100 रोख पारितोषिक इथून मात्र देण्यात येईल. पुढचा बॉल ही अगदी अलगत फटका चाललाय 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 बाउंड्रीच्या पलीकडे. बॅक टू बॅक 2 सिक्सर. षटकाराच्या बढतीनं धावसंख्या जाऊन पोहोचत असताना आपण पाहताय ती म्हणजे 46 विजयाकरिता 47. 47 धावसंख्येचं आव्हान समोर ठेवलंय. ऐकवण्याकरिता कॉमेंट्री बॉक्समध्ये जॉईन होतील नक्कीच आमचे परम मित्र रोहित सर. आणि मी विनंती करतोय आणि गावदेवी मालबेडी संघ आणि वावली स्पोर्ट वावली संघाच्या कॅप्टनला टॉस करण्याकरिता. नाका प्रोप्रायटर यतीन पाटील यांच्याकडनं या स्पर्धेला शुभेच्छा आल्यात मित्रांनो. स्वीट केक जर कोणाला घ्यायचा असेल तर अंबाडी नाक्यावर आपण पाहतोय युट्यूब केक शॉप अंबाडी नाका ज्ञानेश्वर मंदिर समोर अंबाडी भिवंडी रोड. प्रोप्रायटर यतीन पाटील. स्वीट केक त्या ठिकाणी नेहमीच ऑफर लागलेली असते. गेट 1 बाय 1 फ्री. बोलूयात नाणेफेकीकडे. त्या ठिकाणी टॉसबॉक्स मध्ये सज्ज आहेत आमचे साथी समालोचक तेजस सर. चला मी विनंती करतोय इथे मात्र आई गावदेवी मालबेडी संघाचे कर्णधार उपस्थित झालेले आहेत. आम्ही टीम वावली स्पोर्ट वावली संघाच्या कर्णधाराला विनंती करतोय की आपण यायचं आहे. दुसऱ्या सत्राचा म्हणजे दुसऱ्या इनिंगचा पहिला चेंडू पडायच्या आतमध्ये आपण इथं रिपोर्टिंग करणं गरजेचं आहे. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. मालबेडी असं कॉल आला आणि तेच आपल्याला पाहायला मिळतं. मान्यवरांनी विनंती असेल पण सन्मानाने स्थान बनवायचं आहे. फायनल डे आहे. बाईट घेण्याची इच्छा तर खूप सारी होती पण वेळ आपल्याकडे कमी आहे. नाणेफेक विन झाला काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण. धन्यवाद. चांगलं क्षेत्ररक्षण करा आणि घरच्या मैदानामध्ये घरच्या प्रेक्षक राजासमोर खेळत आहे. सगळ्यात आधी स्वतःच्या आयोजन नियोजनामध्ये खेळताना कसं वाटतं? खेळताना तर दडपण तर असणारच आहे कारण घरचं मैदान आहे आणि त्याच्यावर सुद्धा प्रॅक्टिस नाही आहे. पण बघूया आपण चांगलं करण्याचा प्रयत्न करूया. नक्कीच नाणेफेक जर का तू विन झाला असता तर काय निर्णय असता? मी क्षेत्ररक्षण घेतलं असतं. आता बॅटिंग आले. बॅटिंग चांगली करण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद. तुम्हाला बेस्ट ऑफ लक. चांगली फलंदाजी करा. नाणेफेक कक्षातून न्यूज नाणेफेक विनतो वावळी संघ क्षेत्ररक्षण निर्णय स्वीकारतात आणि आमंत्रित करतायत फलंदाजी करण्याकरिता टीम मालपेटी संघाला. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स जिथे सज्जेत आमचे जीवस्य कंटस्टचे मित्र रोहित सर. धन्यवाद तेजस सर. धन्यवाद तेजस सर. वळूयात सामन्याकडे. मैदानाच्या आतमध्ये आपण सामना पाहतोय आई गावदेवी मालबेडी ब विपक्ष जय दुर्गा विश्वगड. प्रथम फलंदाजी करत असताना पाहिला तर आपण धावसंख्या स्कोरबोर्डवर 46 आणि विजयाकरिता 47 धावांची आवश्यकता असेल इथून पुढे आई गावदेवी मालबेडी ब संघाला. स्ट्रायकर एंडला आपण पाहतोय फलंदाज रवी आणि नॉन स्ट्राईक एंडला असेल माऊ. गोलंदाज सज्ज असेल. पहिलं षटक आता येईल. पहिला चेंडू आपण पाहतोय तेच तर्रार चेंडू पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडू आलाय. गोलंदाज त्या ठिकाणी होते हार्दिक. मुख्य पंचांच्या भूमिकेत आपण पाहतोय यतीन पाटील सर आणि लेग अंपायर असतील माधव ठाकरे सर. यावेळेस संधी निर्माण झाली आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी काय घडलंय जज करू शकले नव्हते. पायाला क्रॅम्प आलाय मला तरी वाटतंय म्हणून जेलपर्यंत पोहोचू शकले नाहीयेत. त्याचनंतर आपण पाहिलं तर 2 धावा कंप्लीट केल्या जातील. संघाचं खातं ओपन केलं जाईल इथून. 2 धावेने रवी किसचं संधी निर्माण झाली होती. क्षेत्ररक्षक होते मिडॉनला जज करत होते मात्र दुखापत थोडीशी आपण पाहतोय. पायाला क्रॅम्प आला त्याचनंतर जज करू शकले नाहीयेत. थांबले. झेल सुटली गेली. पुन्हा एकदा सज्ज असेल हार्दिक. यावेळेस पुन्हा एकदा इनफिल्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा तोच क्षेत्ररक्षक होता. पुन्हा एकदा प्रयत्न झालेत. यावेळेस सुद्धा झेल सुटतीये. जीवनदान दिलं जातं. बॅक टू बॅक आपण पाहतोय या आधीच्या चेंडूवर सुद्धा जेलची संधी निर्माण झाली होती त्यावर जेल सुटली. त्यानंतर पुन्हा एकदा त्याच प्रकारे फटका पाहायला मिळाला. तो क्षेत्ररक्षक तोच क्षेत्र होता. पुन्हा एकदा जेल सोडली गेली आहे. अजून एक धाव स्कोरबोर्ड मध्ये ऍड केली जाईल.
धावसंख्या झाली आहे 3. आता स्ट्रायकर एंडला असतील माऊ, सॉरी मारुती. 12th मॅनला विनंती आहे की जो त्यांचं नाव असेल तोच सांगा, टोपण नावं सांगू नका. नक्कीच तेजस सरांनी काल परवाच्या दिवसामध्ये उल्लेख केला होता की 12th मॅनचं काम असतं टोपण नावं फोडणं. तेच काम करताना आपण पाहतो 12th मॅन आहेत या ठिकाणी ऑफ साईडला हलक्या हाताने खेळून काढले क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. एक धाव नक्कीच स्कोरबोर्ड मध्ये ऍड केली जाईल. बारावा खेळाडू आहे, टोपण नावं फोडतोय विकास उर्फ विक्या. पाहूयात बोलूयात सामन्याकडे. मनोरंजनाचा भाग होता हा. यावेळेस काय घडलंय, निर्धाव चेंडू नक्कीच आलाय, मोठा फटका नक्की. शॉर्ट सिलेक्शन पाहायला चुकीचं पाहायला मिळतंय, फुटवर्क नव्हतं. त्याच्यानंतर आपण पाहिलं दूरवरून खेळण्याचा प्रयत्न होता, बॅटनं बॉलमध्ये संपर्क झाला नाहीये. निर्धाव चेंडू अजून एक आलाय, चेंडू क्रमांक 5 वा ट्रॅव्हल झाला. आता मात्र पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू असेल. धावसंख्या फक्त आणि फक्त स्कोरबोर्डवर पाहतोय 4. यावेळेस पुन्हा एकदा मोठा प्रहार करायचा प्रयत्न होता. पुन्हा आपण पाहिलं तर फुटवर्क पाहायला मिळत नाहीये, बॉलच्या मिरिटवर येऊन खेळण्याचा प्रयत्न होत नाहीये. वारंवार निर्धाव चेंडू येत आहेत. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या झाली आहे 4. नक्कीच मित्रांनो लक्ष असू द्या, धावसंख्या झाली आहे 4. आणि जी पेनल्टीच्या धावा होत्या, विश्वगड संघाचा 12th मॅन इथे उपस्थित नव्हता, त्या ज्या 2 धावा होत्या पेनल्टीच्या त्या आता स्कोरबोर्ड मध्ये ऍड केल्या जातील. याचे एकूण धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 4+2 6 या अंकावर. चला बोलूयात पुन्हा एकदा सामन्याकडे. त्या ठिकाणी आता स्ट्रायकर एंडला असतील मारुती. सॉरी, मला ही 12व्या खेळाडू मुले सवय झाली ती मारुती, माफी असावी. गोलंदाज आपण पाहतोय, गोलंदाजी मार्कवर सज्ज असेल यश. पहिला चेंडू लाईन पाहावी लागेल. पंच नक्कीच इंटरेस्टेड असतील आमच्याकडे वलतील, आम्हाला दर्शवतील हा दिशाहीन चेंडू असेल. अवांतर धाव स्कोरबोर्ड मध्ये ऍड केली जाईल. नक्कीच दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली आणि पहिला चेंडू आपण पाहिलं तर दिशाहीन हाताळलाय. शॉर्ट पिच चेंडू होता, मात्र थोडीशी लाईन आपण पाहतोय भरकटताना. त्या ठिकाणी यश अतिरिक्त धाव स्कोरबोर्ड मध्ये ऍड केली जाईल. पुन्हा एकदा सज्ज असेल यश, समोर जाईल मारुती. यावेळेस शॉर्ट पिच चेंडू होता, पुल केलाय, क्षेत्ररक्षक आहेत, प्रयत्न करतील, मात्र यावेळेस सुद्धा झेल सुटते. पण पाहिलं तर गोलंदाजी अप्रतिम होते, मात्र क्षेत्ररक्षकांचं जेवढं हवं तेवढं प्रतिसाद मिळत नाहीये. तब्बल आतापर्यंत मला तरी वाटतं 3री झेल सुटली आहे. याआधी 2 झेल सुटल्या होत्या रवी यांच्या. त्याच्यानंतर आपण पाहिलं मारुती यांना सुद्धा जीवनदान दिलं जात आहे. मित्रांनो नेहमी म्हणत असतो कॅचेस विन द मॅचेस, पण किती या ज्या झेल सुटतात ना त्या कुठेतरी मागड्या ठरत असतात. हेच पाहणार आहोत ते त्या वेलामध्ये. पुन्हा एकदा यश सज्ज असेल. वेळेस ऑफ साईडला केलून काढलाय, क्षेत्ररक्षक आहेत, दूरवर राहिलेत, एक टप्प्याच्या साह्याने उचलून फेक करतील. त्या ठिकाणी दुसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय. थोडंसं आपण थ्रो पाहिलं तर थोडंसं वाईट होता, गॅदर करू शकले नव्हते. त्याच्यानंतर 2 धावा पळून पूर्ण केल्या जातील. 2 धावांच्या साह्याने धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 10 या अंकावर. इथूनही अजून भरपूर साऱ्या धावा जोडाव्या लागतील. यावेळेस संधी निर्माण झाली होती, यावेळेस कोणत्याही प्रकारची चूक घडणार नाहीये. यावेळेस मात्र सहजरित्या झेल स्वीकारली जाईल. रवी बॅक टू द डगआउट. पहिलं विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. धन्यवाद डीजे. आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय. बाला आल्या आल्या या ठिकाणी शॉर्ट पिच चेंडू भिरकावून दिलाय. ऑन साइडला क्षेत्ररक्षक होते,
ते सुद्धा कोणत्याही प्रकारची चूक न करता बालाला आल्या पावले परतताना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. 1 मोर विकेट डाऊन. बाला आला आणि लगेच गेला. नक्कीच शॉर्ट पिच चेंडू होता, मिस टाइम शॉट होता. नवीन फलंदाज आलाय रितेश. यावेळेस नक्कीच हुक करण्याचा प्रयत्न होता, निर्धाव चेंडू आलाय. मारुती यांच्यासाठी पारितोषिक लागलंय. तीन षटकार जर लगावले तर मोहन परब यांच्याकडून कॅश प्राइज असेल, रोख रक्कम 500 रुपयाचं मारुती यांच्यासाठी. चला वळूयात सामन्याकडे. यावेळेस अजून एक शॉर्ट पिच चेंडू होता, पंच करायचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा आपण पाहतोय अजून एक निर्धाव चेंडू आलाय. षटक समाप्तीचा इशारा येतोय. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 10 या अंकावर. नक्कीच पहिल्या षटकाचा विचार केला तर 4 धावा आल्या होत्या. त्याच नंतर दुसरं षटक सुद्धा 4 धावा आल्यात. पहिला चेंडू नक्कीच दिशाहीन हाताळला होता. त्याच्यानंतर कमबॅक करताना पाहिले 2 महत्वपूर्ण विकेट सुद्धा मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिले. यश यांचं कौतुक करावं लागेल. अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळाली. आता नवीन गोलंदाज पाहतोय, गोलंदाजी मार्कवर सज्ज असेल अतुल. चला मित्रांनो, जास्त वेळ खर्च करू नका. वॉर्मअप खेळण्या अगोदर करायचं असतं, ग्राउंड मध्ये उतरण्या अगोदर. मारुती यांना पारितोषिक लागलंय. सलगच्या 3 षटकांसाठी कॅश प्राइज असेल 500 रुपयाचं. अतुल पहिला चेंडू निर्धाव आलाय. 37 धावांची अजूनही आवश्यकता आहे इथून पुढे. 5 चेंडू मध्ये 5 जरी षटकार लगावले तरी ही 37 धावा जोडू शकणार नाहीयेत. हा पहा उडवलाय चेंडू. क्षेत्ररक्षक आहेत लॉंग डीप मिड विकेटला आणि कोणत्याही प्रकारची चूक न करता झेल स्वीकारतील. अजून एक विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. मारुती बॅक टू द डगआउट. धन्यवाद डिझाई. नक्कीच पारितोषिक लागलं होतं. ओरबी चेंडू होता, भिरकावून दिलं होतं. त्याच ठिकाणी क्षेत्ररक्षक होते. मिड विकेटला कोणत्याही प्रकारची चूक न करता झेल स्वीकारली. अजून विकेटचं पतन आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिलं. नवीन फलंदाज आलाय मनोज. यावेळेस बोट फिरवली होती. फुलर लेनचा चेंडू पाहायला मिळाला. स्लोवर पण चेंडू होता. अजून एक निर्धाव चेंडू आलाय. आतापर्यंत 3 चेंडू ट्रॅव्हल झालेत आणि 3 चेंडूंचा विचार केला तर फक्त आणि एकही धाव नाही आलेली आहे. एक विकेट नक्कीच त्यावर आलाय. पहिला चेंडू निर्धाव, त्यानंतर विकेट, पुन्हा एक निर्धाव. पुन्हा सज्ज असतील अतुल. यावेळेस उडवला. क्षेत्ररक्षक आहेत, पुन्हा प्रयत्न करतील तर नक्कीच प्रयत्नांना अपयश येत आहेत. तर चेंडू रोखू शकले नाहीये. 4 धावांसाठी आलाय चौकार. एकदा अतुल सज्ज असतील, चौकार आलाय. त्याच्यानंतर आता फुल टॉस ऑन साईडला दिशा दर्शवण्याचं काम केलं जाते. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत, आले तो उचलून फेक करतील. यावेळेस स्ट्राईक रोटेट केली जाते. जो फलंदाज झाला होता रितेश, याला सांगितलं जातंय इथून पुढे जे चेंडू शेष आहे, एक चेंडू आहे, त्याचा खेळ तू कर. कारण नक्कीच सामना तर विजय होऊ शकणार नाही आहात. खूप दूरवर राहिले. धावसंख्या फक्त आणि फक्त 15 झाली आहे. 1 साइड मॅच आपण पाहतो इथून. यावेळेस उडवलाय. क्षेत्ररक्षक आहेत, प्रयत्न करतील तर जेल सुटते. त्यानंतर आपण पाहिलं तर या चेंडूवर सामना सुद्धा संपतोय. या सामन्यामध्ये नक्कीच वर्चस्व राहिलंय जयदुर्गा विश्वगड संघाचं आणि मॅन ऑफ द मॅचचा मानकरी असेल या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी असेल जयदुर्गा विश्वगड संघाचा संकेत, ज्याने 11 चेंडू आणि 33 धावांची खेळी साकारली. तो संकेत ठरलाय मॅन ऑफ द मॅचचा मानकरी.
इथून पुढच्या मॅचचं धावतं समालोचन ऐकणार आहोत माझे मित्र बंधू तेजस सर यांचा गोड आवाज. नक्कीच वाडा विभागातून बिलॉंग करतात, खूप दूरवरून प्रवास करून आलेत. आपल्याला सर्वांना ठाऊकच असेल, वाडा भिवंडी प्रवास जर करायचा असेल तर जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतो. आणि एवढा जीव धोक्यात घालून प्रवास करून ते इथपर्यंत पोहोचलेत. मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक दिलं जाईल. या ठिकाणी अभि साहेब उपस्थित आहेत, यांना विनंती आहे की आपल्या हस्ते आपण संकेत याला मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक द्यायचं आहे. चला नेक्स्ट